समितीच्या निवडणुका लागलीत, काय असेल गावातलं वातावरण? कुठल्या पक्षाला जास्त पोषक वातावरण आहे? सध्या घरनिकी गाव हे 100% भाजपला अनुकूल आहे. कारण आत्तापर्यंतचा जर आपण 2014 पासूनचा मतदारांचा आकडा बघितला सगळा, तर समाधान अवताडे जे आपले आमदार साहेब त्यांचा गट जिकडा असेल त्या बाजूला आपल्या गावातून मतदान जास्त होतं. आणि यावेळेस भाजपकडून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये विकास कामं झालेली असल्यामुळं भाजपला आणि माननीय आमदार समाधानदादा अवताडे यांच्या संपूर्ण पॅनलला कमळाला चांगल्या पद्धतीनं मतदान घरनिकी गावातून होणार आहे. आमदार या गावात सक्रिय असतात का? असतात. मूलभूत विकासाबाबत काय मत आहे? चांगल्या पद्धतीनं आमच्या गावाचा विकास केलेला आहे. तीर्थक्षेत्राला आमचा ब दर्जा दिलेला आहे. हनुमानाचं जे मंदिर आहे अतिशय जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानाला ब दर्जा दिलेला आहे. रस्त्याची व्यवस्था चांगली केलेली आहे, रस्ते चांगले केलेले आहेत, खूप चांगली सभामंडपं दिलेली आहेत. अशा म्हणजे एकंदरीत मूलभूत सुविधा ज्या ज्या आहेत विकास व्हायला विकास होऊ लागला. किती टक्के मतदान होईल मग? म्हणजे पक्षाला तुम्ही भाजपाचं वातावरण आहे असं मत आहे, किती टक्के चालेल? 70% भारतीय जनता पक्षाला आमच्या गावातून लीड फिक्स आहे. का असल्यामुळं तो देखील एक चांगला फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे. काय असणार आहे वातावरण? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक लागलीत, कोणाच कल आहे जास्त गावात? आमदार साहेबांची पार्टीचं. का हो? काय पहिल्यापासून आमदार साहेबांचंच गाव आहे असं पण. आणि आमदार साहेबांची कामं बी बरी चांगलीच आहेत. बरी म्हणण्यापेक्षा चांगलीच कामं आहेत त्यांनी. पहिल्या 25 वर्षाचं जी इतिहास आहे आणि त्या 25 वर्षा मानानं सध्या आमदार साहेबांची चालू असणारी 25 त्या मानानं खूप चांगला विकास केला आमदार साहेबांनी. त्यामुळं कोणत्याही कामं जिल्हा परिषदेला कोरोना शिवशरण भाजपाचे आहेत आणि त्यांच्या विरोधात कोमल ढोबळे आहेत, कसं बघताय त्याकडे? करून ताईंनाच लीड जाईल. पूर्णपणे आमदार साहेबांचं एकंदरीत काम बघताना की कधी कोणता फोन केलाय आणि आमदार साहेबांनी कोणतं काम केलं नाही असं झालं नाही. आता पण डीपीचा विषय मांडला इथं. आमदार साहेबांनी 5 मिनिटात फोन करून 1 तासाभरात डीपी गेलं. 2-3 दिवस झालं डीपी नाही वस्तीवरती. आता 1 तासात ते डीपी आणून बसवतो म्हणलेत. असं एकंदरीत आमदार साहेबांचं काम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलीत, गावातून कोणता पक्ष जास्त चालेल? गावातून सध्या सगळ्या युवकांचं असं म्हणणं आहे की एकदा बदल घडला पाहिजे. बरं. की बाबा आतापर्यंत जी सत्ता भोगवत येते एक जवळजवळ 15 वर्षे 20 वर्षे झाली. त्या सत्तेपासून गावाचा काय विकास झाला ही सगळ्या लहान पोरापासून ती मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना माहिती आहे. त्या विकासासंदर्भात आपल्या गावाचं एक म्हणणं आहे की बाबा आज सत्ता परिवर्तन एका युवकांच्या हातात द्यायचं, असं एक सत्ता परिवर्तनाचं आमचं एक इच्छा आहे. जिल्हा परिषदेला कोणत्या पक्षाला जास्त मतदान होईल गावात? जिल्हा परिषदला घड्याळ ह्या पक्षाला जास्त मतदान होईल. आणि पंचायत समितीला रिक्षा ह्या चिन्हाला जास्त मतदान आमच्या गावातून 90% मतदान आम्ही करणार आहे. आणि एकदा त्यांना काम करण्याची संधी एकदा गावातर्फे देणार आहे. बरं. किती टक्के मतदान होईल मग घड्याळला? घड्याळ आणि रिक्षाला 90% मतदान करण्याची आमची ही आहे, इच्छा आहे, धडपड आहे. त्यातून काय 80% पर्यंत होऊ शकते. बरं, ठीक. काका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलीत, काय गावातलं वातावरण कोणत्या पक्षाला जास्त आहे? कोणता पक्ष जास्त चालतोय? काय नाही भाजप. का हो? का भाजप? पक्ष तसा आहे. बरं. हाय वातावरण आहे. आता दिल्लीतला पक्ष ह्यात आला, गल्लीत आला. पहिलं गल्लीत नव्हता कायचं. आता सगळ्या घराघरात भाजप आले. बरं. त्यांचं कामच आहे. आमदारांची कामं कशी? त्या आमदारचं तर नावच काढायचं, नाद करायचं. पाणी प्रश्न सोडवलंय म्हणजे? सगळं काय पाहिजे ते प्रश्न सोडले. म्हणजे आधीच्या तुलनेत जास्त विकास झाला असं आज म्हणायचं? जास्त विकास, लय विकास. 20 वर्ष माती झाली होती. 20 वर्ष तालुक्याची केली आपल्या गावाची. किती टक्के होईल मग मतदान कुठं भाजपाला? कुठे इथं 70% होईल की. बरं, म्हणजे लीड भाजपाला आहे म्हणा. 100% काय करायची रेश. काय गावातलं वातावरण कोणता पक्ष चालतोय जास्त? BJP. बरं. का हो? का? अहो त्यानं लय काम केलं. लाडक्या बहिणीचे पैसे चालू केले तर रेशनला माल फुकट आहे. पुन्हा तुम्हाला नमो शेतकरी पेन्शन आहे, PM किसान पेन्शन आहे, विधवा बहिणीचे पैसे वाढवले तर. बरं, मला हे सांगा, लाडक्या बहिणीचे जे पैसे मिळतात त्याच्यामुळं सर्वसामान्य कुटुंबाला आधार मिळतोय असं वाटतंय का तुम्हाला? 70% आधार आहे याच्यात. होय, म्हणजे एक चांगली स्कीम आहे. हां. बरं. याचा कुठंतरी फायदा भाजपाला होईल वाटतं का? कुठं तर म्हणू नका, पाक देशातच फायदा आहे भाजपाला. बरं. ठीक. काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत,
कोणाचं वातावरण कोणता पक्ष जास्त चालेल वाटते? कमळ बरं, काय कारण आहेत कमळ चालेल? विकास होय. आमदारांची विकास कामं कशी आहेत ते? भरपूर झालेत काम, अजून पण चालूच आहे ते पुढचे कामं. बरं, आता जिल्हा परिषदेला लक्ष्मी दहिवडी गटात भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण आहे आणि कोमल ढोबळे त्यांच्या पुढे सक्षम विरोधक म्हणून आहेत. मुळात विकासालाच होणार आहे हो, त्यामुळे अडचण काय येणार आहे? विकासावरच सगळं चालणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागली ती गावातनं कुठल्या पक्षाला वातावरण जास्त आहे? तसं काय सांगता येत नाही अजून. तरी पण पाठीमाग चर्चा वगैरे चर्चा आता ह्यांची चालू झाली, ह्यांची माणसं म्हणणार ह्यांची, त्यांचीच चर्चा झाली, त्यांचीच म्हणणार. म्हणजे अजून काय सांगता येत नाही वातावरण. गावातला उमेदवार आहे, काय सांगता येते? तालमेचं हे बोलू जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक तेवढं तसलं येत नाही म्हणून तर माग आहे. काय कोणाचं वातावरण आहे जास्त? आता आहे आमदारकडं म्हणलं आता आमदार कोणत्या पक्षाचे आहेत? तेवढं पत्रा पडायत नाही तर भाजप. बरं बरं बरं. हाय का हो, मला हे सांगा तुम्ही विकास हाय का बऱ्यापैकी? म्हणजे पाठीमागच्या 10 वर्षाच्या हाय. तुलनेत आता बदल झालाय का गावातला? बदल आहे. बरं. हे आता जर म्हणलं की 90% 100%, मी काय म्हणत बी नाही, पण बाकीचीच म्हणते 100% 90% होतं. मग आपण काय फिरतोय, माणूस फिरणार म्हणून तुम्हाला विकास कुठं बदल झालाय वाटते का गावात? वाटतंय. लगेच कालच्याला ना आजच्याला फरक पडला. फरक पडलाय? मग कामं झालेत का हो? हां हो. बरं. काका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागली ती काय वातावरण आहे गावात? कोणता पक्ष चालेल काय वाटतं? एवढं मोठा निधी, एवढं मोठं रस्तं, एवढं मोठं पाण्याचं क्षेत्र, पाणी प्रत्येक वेळेला पाठवून दिलं किंवा घरोघरी पाणी दिलं, प्रत्येकाच्या घरोघरी पाणी दिलं. आजपर्यंत जे काय कोणीच कार्य केलं गेलं नाही ते समाधानानं आज कार्य करून दाखवले गेलं. आणि आता पुढचं बी कार्य त्यांचं चांगलं. ढोबळे सरांची मुलगी पण उभारली. बरोबर आहे. ढोबळे सरनं आम्हाला ताशानं हलगी वाजवली, दुसरा काय नीत दिला. हां, रोजच बोलतो ढोबळे सरला. इथं माने साहेब आहेत, माने सभापती माने होतो नाही, माने साहेब समोर बोललो होतो मी त्याला, समोर गावात आल्यानंतर. हे माने सरकार जी होते ना, ते दोघं बी आले. ती ढोबळे सरला म्हणलं आम्हाला तू ताशानं हलग्याच वाजवायला बोलले, म्हणलं दुसरं काय करू दिलं नाही म्हणलं. ढोबळे सरला सरळ तोंडावर बोललो होतो मी. मग काय त्याचा संपर्क आहे? 30 वर्षात काय समाजाचं केलं आमच्या तिने? म्हणून म्हणायचं हे आम्हाला जे आमचा मुख्य शेतकऱ्याचा राजा, जनतेचा राजा म्हणून आम्ही त्यांच्याकडे बोट करून बघतोय. किती टक्के होईल गावात ना मतदान लीड कुणाला जाईल मग? मतदान दादा भाजपालाच. भाजपा विनायक शरंत आहे. कोणत्या उमेदवाराला? विनायक आणि यादव हां हां आणि शिवशरंत. बरं. काका, काय वातावरण आहे गावातलं? निवडणुकीचं वातावरण कालच्यापासूनच सुरू झालंय. आजची पहिली सभा आमदारची झाली. बरं. परंतु आम्हाला सभेची सुद्धा काय गरज नाही, एवढा आमच्या हृदयामध्ये आमदार ठेवलेला. सभा सुद्धा त्यांनी घ्यायची काय गरज नाही, आम्ही त्यांना काय मागायची गरज नाही. म्हणजे त्यांनी सभा कसं असतं इलेक्शनला यायचं, त्यांनी बोलायचं अमकं देतो तमकं देतो करायचं, आम्ही त्यांना मागायचं आणि हे आशेवर बसायचं. ही दिवस मागं निघून गेले. पण ज्या आशा पुरल्या तिथं समाधान झाले आता, आणि नाव बी समाधान आहे. त्याच्यामुळे मागायची अपेक्षा नाही. ती मग शेवटी विषय झालाच घेऊ, तुम्ही मागून आम्ही देऊन असं नाही. त्यांच्या म्हणजे घरनिकीबद्दल किंवा या गटाबद्दल काय अपेक्षा होती, काय द्यायचं आहे, हे सगळे त्यांनी देऊन आम्हाला पूर्ण केलेलं. आताच्या सभेला तुम्ही होता, मग भाषणात त्यांनी असं म्हणले की तुम्ही मागणी करायची नाही, डायरेक्ट हे द्या म्हणायचं आणि मी देऊन टाकायचं. बरोबर आहे. अशी कामं झालीत का तुम्ही? मी मंदिराचा अध्यक्ष आहे इथला. बरं. आमची ट्रस्टी आहे. ट्रस्टीसाठी 2 कोटीचं प्रपोजल मी दिलं होतं पहिलं 5 वर्ष झालं, ते झालं नाही. दादाला म्हणलं मी 2 कोटीचं दिले. 2 कोटी नका तुम्हाला 5 कोटी म्हणले. आणि ब वर्गात माझी संस्था आहे. दिली त्याने? हा दिली. माझ्या वडिलांनी 20 एकर जमीन त्या देवस्थानवर दिली. माझ्यापाशी लगेच ब वर्गात तुम्हाला दाखवू द्यावाय. म्हणजे ती आम्हाला निधी तेवढा मिळाला पाहिजे लवकर म्हणून आम्ही मग म्हणलोय. कोणतरी एक म्हणलं आमच्यातलं चालू होईल मंगल कार्यालय मोठं जायचं आहे, एक स्थळ बांधायचं आहे, पाण्याची योजना करायची आहे. अजून 20 एकर जमीन आहे देवस्थानची, लय मोठी काम आहे ते. आणि किरकोळ गोष्टीला कुठं मला अमकं नाही तमकं नाही म्हणून चालत नाही. तिथं घरचा विषय नसावा, समाजासाठी असावं सगळं.
मग माझं घरकुल नाही मला जागा म्हणजे दिली नाही. विकास व्हायला लागलाय झालाय 100% समाधानासारखा विषय आहे. रस्त्याचं याचं एक कामाला व्हायचं आम्हाला मुश्किल 30 वर्षात होतं, कारण 3 पंचवार्षिक योजना गेल्या त्यामध्ये आम्हाला ते कुठं आपलं सरकार आहे कुठं ज्या आपल्याला काय बाकीचे विषय नाही. आपलं वर्ण जे सरकार आहे तिथं आपलं सगळं चालतं. तिथं उगा खाल्लेला हाका मारून काय उपयोग आहे तिथं घेणं ना घेणं, नुसतं निवडून येऊन तर काय करायचं आहे मग. ते अनुभवले आम्ही 30 वर्ष. हो नाही बालकी काळात 15 वर्ष आमदार होता, ह्या 15 वर्ष आमचा ढोबळे सर आमदार ह्या होते. झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका ह्या 8-10 दिवसात संपतील. होय परत 2029ला परत एकदा आमदारकीच्या निवडणुका लागतील. येणार. मग 2029ला पुढचा आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? आम्ही दादालाच देणार. परत पण तुम्हाला दादाला हा. अहो गणपतराव देशमुखांना 11 योजना लाभवल्या, हिथं अजून कुठं 2 तर झाले. कामाचं सर गणपतराव देशमुखला का 11 वेळा ते निवडून आले. असा स्वच्छ कारभार होता. असा स्वच्छ कारभार ठेवला तर काय अडचण नाही. ही पुढचीच नव्हे त्याच्या पुढची सुद्धा. आणि शेवटी समाजाच्या हिताचा माणूस आहे. कुठल्या बाकीच्या ह्याला